नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो माझ्या एक्सप्लोर महाराष्ट्र चॅनलवरती। आज आपल्यासोबत कल्पेश आहे। मित्रांनो, आज आम्ही ठाण्यात आहोत आणि ठाण्याहून आम्ही आज भाईंदरला जाणार आहोत। जर केलं की आम्ही मीरा रोडला जातच आहोत, तर आम्ही आज हा जो घोडबंदरचा जो रोड आहे, अगदी निसर्गरम्य रोड आहे। तर आता आपण इथून पुढे आता निघणार आहोत ठाणे घोडबंदरला। आता 2 मिनिटावरच ठाणे घोडबंदरचा रोड चालू होणार आहे। मी पुन्हा तुमचं एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आज माझ्यासोबत कल्पेश आहे। आज आम्ही आलेलो आहोत मीरा रोड येथे। ऍक्च्युली मीरा रोड येथे मी माझ्या आत्याच्या घरी आलो होतो, पण आता येताना एक माझ्या भावाने मला सांगितलं की इथे एक बीच आहे, एक बंदर आहे, त्याच आपण बघायला जाऊया म्हणून तेच आम्ही बघायला आलोय। आणि तुम्ही बघू शकता ह्या पाठीमागे एक भली मोठी बोट आहे। तर आम्ही आता ह्या वैलंकणी बंदरावरती आहोत की आम्ही हा पहिल्यांदाच बघत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया पूर्ण कळवा।
असं विशेष महत्व आहे. इथे मित्रांनो जी बोटी ज्या समुद्रातून इथे येतात त्याची इथे डागडुजी केली जाते. तसेच इथे काही बोटी नवीन सुद्धा बनवल्या जातात आणि तुम्ही बघू शकता इथे जवळपास ना सुक्या मासळीचा असा व्यवसाय केला जातो. समोर तुम्ही बघू शकता जे समुद्राच्या जे पलीकडे आहे, या बंदराच्या जे पलीकडे आहे ती वसई आहे आणि उजव्या साईडला हे जे सगळं आहे हा सगळा भाईंदरचा एरिया आहे. आता इथून ज्या फेरी बोट निघतात त्या वसईपर्यंत जातात. ऍक्च्युली याला उत्तन बंदर सुद्धा म्हणतात आणि हे जे गावाचं नाव आहे त्याला वेलंकनी गाव म्हणून असं या गावाला बोलतात. तर मित्रांनो एक इथे असा एक ब्रिटिशकालीन एक किल्ला आहे, त्या आपण किल्ल्याला पण भेट देऊया. तर आपण आता त्या किल्ल्याकडे जाऊया थोड्याच वेळात. तर मित्रांनो आम्ही त्या किल्ल्याजवळ जात आहोत. तर मध्ये हे दोन्ही रस्त्याने असं घनदाट झाडीचं एक रस्ता लागलेला आहे. अनिकेत आणि कल्पेश दोघे पुढे चाललेले आहेत. मी सुद्धा त्यांच्या मागोमाग चालत आहे, पण आम्हाला मार्गदर्शक अनिकेतच आहे आज. जायला लागतंय. पायऱ्या आहेत. ऍक्च्युली किल्ला भरपूर बेकार अवस्थेत आहे, पूर्ण पडझड झालेली आहे किल्ल्याची. या किल्ल्याकडे बघून असं वाटतंय या किल्ल्याचं महत्व फक्त या समुद्र किनाऱ्यावरती देखरेख करण्यासाठी असेल, यावरून असा अंदाज बांधला जातोय. तुम्ही बघू शकता हे फक्त कोट उभे आहेत, बाकीचा सगळा किल्ला हा ढासळलेला आहे. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता संपूर्ण किल्ला हा ढासळलेला अवस्थेत आहे. मित्रांनो ह्या इथे आपण किल्ल्यावरती आता आलेलो आहोत. खूपच किल्ल्याची अवस्था बिकट आहे. ज्यांनी ही देखभाल केली पाहिजे ह्या गडाची, ह्या किल्ल्याची, ऍक्च्युली कोणाचाच लक्ष नाही आहे या किल्ल्यावरती. जर लक्ष असलं असतं तर हे असं का आपल्याला दिसलं नसतं. आपण एखादी ऐतिहासिक वास्तू असतो, अर्थात ती ब्रिटिशकालीन असो किंवा शिवकालीन असो किंवा अगदी बुद्धकालीन असो, ती जतन करायलाच हवी. ऍक्च्युली कसं आहे, ज्या वस्तू आपल्या ह्या भविष्याला दाखवायच्या असतात त्यांची ही अशी अवस्था बघवत नाही. या व्हिडिओच्या मार्फत हे सांगण्याचा उद्देश आहे की आपल्या जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्या जतन करून ठेवा, जेणेकरून आपल्या ज्या भविष्यात येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना
हे जे ज्ञान मिळेल की खरंच की ते एक किल्ला होता, या किल्ल्यामुळे वसई किंवा इतर हे भाईंदर किंवा इतर हा मीरा रोडचा प्रदेश आहे हा सुखरूप असायचा, असं या किल्ल्यांचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे सांगण्याचा एक छोटासा उद्देश आहे की अशा वास्तू ह्या जतन करून ठेवा.